सह्याद्रीच्या या घनदाट डोंगरामध्ये एक अशी जागा दडलेली आहे जिचं रहस्य तब्बल 2500 वर्षांहून जुनं आहे. आज आपण आलोय ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात सोनावळे पालू गावाजवळ. पण या डोंगराच्या कुशीत पोहोचल्यावर आपल्याला जे पाहायला मिळणार आहे ते फक्त एखादं ट्रेकिंगचं ठिकाण नाही, कारण या कातळाच्या पोटात आहेत 12 प्राचीन लेण्या. आणि विशेष गोष्ट म्हणजे ज्या व्यापारी मार्गावरून शेकडो वर्षापूर्वी कल्याणच्या बंदरातून जो माल नाणेघाटाच्या दिशेने जायचा त्याच मार्गावर या लेण्या कोरल्या गेल्या होत्या. पण या संपूर्ण लेणी समूहाला गणपती गडद हे नाव नेमकं का पडलं आणि या डोंगराच्या आत दडलेल्या त्या दुमजली लेणीच्या प्रवेशद्वारावर अशी कोणती गोष्ट कोरलेली आहे जी आजही या ठिकाणाची ओळख बनली आहे? चला आज त्या रहस्याचा माग काढूया. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी अमित पवार आज पुन्हा आलोय सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी. आजची आपली भटकंती असणार आहे ती गणपती गडदच्या दिशेने. गणपती गडद ह्या खूप जुन्या लेण्या आहेत सह्याद्रीमध्ये आणि त्या आहेत मुरबाडमध्ये. येस, आपण पण चाललोय तिथेच. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या भन्नाट अशा भटकंतीची. चलो. मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या या भन्नाट ठिकाणाच्या दिशेने आज आम्ही निघालोय डोंबिवलीहून. डोंबिवली ते गणपती गडद लेणी हे अंतर साधारण 74 किलोमीटर आहे. आणि हो, तुमच्याकडे स्वतःचं वाहन नसलं तरी काही हरकत नाही. जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर कल्याण स्टेशनच्या बाहेरून प्रायव्हेट टॅक्सी किंवा वाहन करून सोनावळे गावापर्यंत सहज पोहोचता येतं. तर चला, डोंबिवलीपासून सुरू झालेला आपला हा प्रवास आता सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या त्या 2500 वर्ष जुन्या लेण्यांकडे निघाला आहे. उमरोलीपासूनची जी कमानी होती तिथून आत आल्यानंतर सोनावळे गावात जाण्यासाठी ही कमानी लागते. ह्या कमानीमधून आता आतमध्ये जायचं आहे. हा बघा, हा रोड उमरोलीपासून हा सरळ रोड येतो. रोड खूप चांगला आहे. आणि तिथून पुढे आल्यानंतर ही सोनावळे गावाची एक कमानी लागते. इथून आता आपण आतमध्ये जाऊया. सोनावळे गाव मागे सोडताच आपला खरा ट्रेक सुरू होतो. आत्तापर्यंतचा रस्ता अगदी साधा वाटत होता, पण आता आपण हळूहळू सह्याद्रीच्या कुशीत प्रवेश करतोय. समोर दिसणारा हा डोंगर म्हणजेच आपला आजचा मुक्काम गणपती गडद. दुरून पाहिलं तर या कातळाच्या भिंतीमध्ये काही झरोके आणि खिडक्या दिसतात. आणि खरं सांगायचं तर ते दिसायला लागले की मनात एकच प्रश्न येतो, 2500 वर्षांपूर्वी या कातळाच्या पोटात नेमकं काय कोरलं गेलं असेल? सोनावळे गावातून आम्ही आता एक गाईड घेतलाय, बिकॉज इकडून खूप साऱ्या वाटा आहेत त्या गणपती गडदच्या दिशेने जातात. सो आता त्या गाईडसोबत आम्ही चाललो आहे ते गणपती गडदला. सो हा बघा, हा ट्रेल आहे. हा सोनावळे गावातून येतो. हा रोड आहे. पुढे ह्या वाडीमध्ये पण जातो, पण इथून पण एक रोड आहे. तो ह्या वाटेने आम्ही आता वरती चाललो आहे आणि आम्ही गाडी इथे रोडच्या बाजूला पार्क केले. चलो. पावसामुळे रोड बघा कसा झाला आहे. वरती बाईक वगैरे जाऊ शकते, माहीत नाही, पुढे दाखवतो. जर काय बाईक वगैरे किंवा 4 व्हीलर येण्याचा काही स्कोप असेल तर. 4 व्हीलर म्हणजे जर मोठी थार वगैरे असेल तर. वातावरण बोलाल खूप भारी आहे. पाऊस नाही पडत आहे, बट खूप छान आहे वातावरण. सगळे धुकं आहे. ते जे गणपती गडदच्या केव्स आहेत ते इथून दिसत आहेत. पावसाळ्यात या ट्रेकची मजा काही वेगळीच आहे. वाटेत जागोजागी छोटे ओढे, पाण्याचे प्रवाह आणि छोटे मोठे धबधबे भेटतात. आणि आजूबाजूला फक्त हिरवागार सह्याद्री. ते तिथे आहे गणपती गडद केव्ज. इथून कॅमेऱ्यातून दिसणार नाहीत. आपण पुढे गेल्यानंतर ड्रोन शूटने बघू. बट वेदर खूप खूप भारी आहे. जर तुमच्याकडे ऑफ रोड बाईक असेल तर बऱ्यापैकी आतमध्ये बाईकने येऊ शकता. बट जसं मी सांगितलं, इकडे जाण्यासाठी खूप साऱ्या वाटा आहेत जे इथल्या स्थानिक लोकांना माहिती आहेत. जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा येत असाल, मी सजेस्ट करेन की गाईड घ्या, जेणेकरून तुमचा टाईम वाचेल. वाटा इकडे तिकडे शोधण्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट नाही होणार. हे बघा, समोरच आता आपल्याला गणपती गडाच्या केव्स दिसतात. हे बघा, इथून क्लिअर दिसतात. आणि वरती बघा, पूर्ण सगळे धुक्याची चादर दिसते आपल्याला. सो त्या तिथे आपल्याला जायचं आहे.
किती भारी दिसतोय सह्याद्री बाजूला. हे बघा, आज माझ्यासोबत विशाल, सुहास गावडे आणि गिरीश गावकर आणि हे आमचे गाईड भाऊ भोईर आमच्या सोबत आहेत. आज हे आजचे आमचे गाईड आहेत. यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. इथे येत असाल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा, हे तुम्हाला घेऊन येतील. हे बघा, वाट्यामध्ये असे छोटे छोटे पाण्याचे ओढे लागतात. तर पाऊस नाही आहे त्याच्यामुळे या व्हाळाला पाणी एवढं नाही आहे. त्या छोट्या ओढ्यापासून पुढे आल्यानंतर थोडीशी निशाणी पण आहे रेड कलरची आणि समोर आहे हे फॉरेस्टचं गेट. हे लक्षात ठेवा. इथूनच आतमध्ये आता आपल्याला वरती जायचं आहे. हे बघा, हेच आहे फॉरेस्टचं गेट. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता आपण गेटच्या आतमध्ये आलोय आणि इथून आपण निघालोय ते केव्सच्या दिशेने. हा जो मेन गेट आहे तो लक्षात ठेवा. तिथून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. आज आपण ज्या वाटेवरून चाललोय ती वाट हजारो वर्षांपूर्वीही कदाचित प्राचीन काळी कल्याण, मुरबाड, वैशाखरे, नाणेघाट हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. कल्याणच्या बंदरात आलेला माल याच मार्गाने सह्याद्री ओलांडून घाटमाथ्यावरील बाजारपेठांपर्यंत पोहोचत असे आणि याच प्राचीन व्यापारी मार्गाच्या परिसरात या काळात लेण्या कोरल्या गेल्या. आत्तापर्यंत आपण निसर्गाच्या कुशीतून अगदी निवांत चालत होतो, पण आता खरी चढाई सुरू झाली आहे. अर्धा तास झाला आम्ही चालतोय. चढाई बोलाल तर थोडी स्टीप आहे, अशी फ्लॅट चढाई नाही आहे. सो थोडी दमछाक होऊ शकते. आणि शेवटी तो क्षण आलाय. आपल्याला समोर दिसतोय तो कातळ आणि त्यात कोरलेल्या या खिडक्यांसारख्या दिसणाऱ्या जागा म्हणजे गणपतीगडच्या लेण्या. दुरून फक्त काही झरोके दिसत होते, पण जसजसं आपण जवळ जातोय तसतसं या कातळात लपलेलं हे प्राचीन जग आपल्याला डोळ्यांसमोर उलगडतंय. हे बघा, जसं जसं वरती येतोय तसं तसं आपलं सह्याद्रीचं सुंदर रूप कसं भारी दिसतंय बघा. खूप सुंदर, खूप भारी. बघा, कम्प्लीट एका वर्षानंतर ट्रेकला आलाय आणि हा फ्रिक्वेंटली ट्रेकला जातो. आणि हा सल्ले कोण देतोय? हा बघा, हा सल्ले देतोय त्याला. तोतापुरी आंबा घेऊन आलाय. ठिकठिकाणी असे हे रिबिन पण लावलेले आहेत. त्यालाच फॉलो करत तुम्हाला वरती जायचं आहे. सो इथे खूप साऱ्या वाटा ह्या इकडे तिकडे गेलेल्या आहेत. सो त्याच्यामुळे वाट चुकण्याची थोडी शक्यता आहे. पण त्यासाठीच इथे ठिकठिकाणी ह्या अशा रिबिन लावल्यात. हे बघा, आत्ता मध्ये इथे पाण्याचा छोटा ओढा लागलाय. त्या ओढ्याला पाणी थोडं आहे, पण खूप सुंदर आहे. बघा, खूप भारी. किती भारी धबधबा आहे बघा, छोटा वॉटरफॉल. हे बघा, ही आपली ट्रेकर्स मंडळी चालली आहेत. इथून जाताना एकदम हळू जायचं, व्यवस्थित जायचंय. पाय घसरला तर खाली याल डायरेक्ट. एक नंबर आहे, एक नंबर, सॉलिड. हे बघा, सुहास गावडे आता हे पाणी पितं, स्वच्छ नॅचरल वॉटर. बघा चढण कशी आहे. विशाल, हाऊस द जोश. 1-1.5 तास चालून वरती आल्यानंतर या अशा पायऱ्या दिसतात दगडात. चढण तर आपण सुरुवात केल्यापासून चढणच आहे. हे बघा, ठिकठिकाणी अशा रिबीन पण आहेत.
मग पाणी सुरू झालं तर गावडे आरामात ये. अशा प्रकारे दमलेला गडी आणि वर्षभरानं येणारा गडी आणि 2 वर्षातून एकदा येणार, पण कॉन्फिडन्स दररोज येण्यासारखा. विशाल, ही बघा लास्टच्या टप्प्यातली चढाई ही खूप स्टीप आहे. जवळजवळ 70 ते 80 डिग्री आहे, त्यामुळे दमचक तर होणारच. हे बघा ही पूर्ण स्टीप चढण आणि ते तिथे आपले केव्ज आहेत. आता इथून आम्ही असा ट्रॅव्हल्स मारून जाऊ तिथे. चलो चढ चढ चढ. कम ऑन विशाल, यू आर द इन्स्पिरेशन फॉर टुडेज ट्रेक. हे बघा हे असे पॅचेस तुम्हाला चढून वर जायचं आहे, त्याच्यामध्ये तुमच्या शूजला प्रॉपर ग्रिप पाहिजे. नाव इट्स माय टर्न. चलो. हां ते काय मध्ये पाय ठेव. लेफ्टचा तुझा वरती घे, राईटचा लेफ्टचा रे, लेफ्टचा पाय मध्ये ठेव ना. हां तो काय. गणपतीगडचा ट्रेक हा फार अवघड नाही, पण शेवटचा टप्पा मात्र थोडा खडा आहे. हाच एक पॅच थोडासा डिफिकल्ट आहे, कारण तिथे पाय घसरण्याची दाट शक्यता आहे आणि इकडे तिकडे पकडायला काही सोर्स नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित यायचं तिथून. वाव वाव आहे, वाव इथला नजारा. इकडून आल्यानंतर हा छोटा वॉटरफॉल लागतो. किती भारी आहे बघा नजारा. हा 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 हा. आणि मग इथून खाली उतरायचं आहे आणि त्या साईडून तिथे विशाल आहे, त्या साईडून वरती जायचं आहे तिकडे. तिथे तो आमचा गाईड उभा आहे. फायनली आपण केव्हच्या इथे येऊन पोचलेलो आहे. सुरुवातीलाच या 4 गुहा पाहायला भेटतात. चला आता जाऊया केव्हच्या दिशेने. बघा धबधब्याचं पाणी बघा किती भारी खाली पडतं इकडे. एक आतल्या बाजूला गुहा आहे ही बघा. इथे पाण्याचा टाका आहे. त्या बाजूला देखील एक छोटीशी गुहा आहे. आता आपण मुख्य लेणीमध्ये प्रवेश करतोय. गडद म्हणजे कातळात किंवा खडकात खोदलेली गुहा आणि या लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेली गणेशाची प्रतिमा. यामुळेच या ठिकाणाला नाव मिळालं गणपती गडद. आज आपण ज्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलोय त्या गणरायाचं अस्तित्व या काळातील कित्येक वर्षांपासून जोडलं गेलं आहे. आणि ही आहे प्रशस्त गणपती गडद केव्स. आत पाऊल टाकताच सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतात ते हे भव्य खांब. या सभामंडपाचा आकारही प्रचंड आहे आणि या खांबांवर बारकाईने नजर टाकली तर आपल्याला यक्ष, कीर्तिमुख, सूरसुंदरी आणि इतर काही अस्पष्ट कोरीवकाम दिसतं. हजारो वर्षांचा काळ उलटून गेला, पण कातळात उमटलेले हे ठसे आजही आपल्याला त्या काळाशी जोडून ठेवतात.
मुख्य गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंना खोल्या आहेत. त्यात एक खिडकीसारखी रचना आणि त्यामागे आणखी एक दालनही दिसतं. मात्र या दालनाचा नेमका उपयोग कशासाठी केला जात असेल याचा गूढ अजूनही कायम आहे. आणि कदाचित याच गोष्टींमुळे अशा ठिकाणी फिरताना इतिहासापेक्षा कल्पनाशक्ती जास्त जागी होते. ती तिथे गणपतीची मूर्ती आहे आणि ह्या साईडला देखील एक गुहा आहे छोटीशी. हे बघा इकडे गुहा आहे, बघूया. हे बघा इकडे अशी एवढी छोटीच गुहा आहे. ही बहुतेक तपश्चर्यासाठी यूज केली असावी. बघा या साईडला पण सेम गुहा आहे, ती पण बघूया. सो या गुहांमध्ये जाताना थोडं इकडे तिकडे बघून जायचं आहे, कारण वटवाघूळ असू शकतात. हे बघा दिसली वटवाघूळ. ही बघा ही वटवाघळ आहे. बघा इथे वटवाघळ दिसली काय? आपण गुहेमध्ये जाताना व्यवस्थित आहे. कातळाच्या या शांत वातावरणात बाप्पाचं दर्शन घेताना एक वेगळीच अनुभूती येते. बाहेर सह्याद्रीचा हिरवागार निसर्ग, समोर कातळातून कोसळणारं पाणी आणि या सगळ्यांच्या मध्ये विराजमान असलेले आपले हे गणराया. खरंच निसर्ग आणि अध्यात्म यांचा यापेक्षा सुंदर संगम कदाचित क्वचितच पाहायला मिळतो. केवमधून आपल्याला हे सोनवणे डॅम दिसतो. आणि डॅम नाही ॲक्च्युली, पाणी साठवलेलं आहे ते. आणि ते तिथलं तसंही डॅम दिसतो इथून. तो बघा तिथे समोर. गुहा खूप प्रशस्त आहे. 50 ते 60 माणसं आरामात इथे राहू शकतात. जास्तच. चला आपले थकलेले मेंबर आपले आता फ्रूट्स खायला बसलेले आहेत. आता सगळं एक्सप्लोर करून इथे विशालने फ्रूट्स आणले होते. मी थोडा प्रोटीनवाला स्नॅक्स आणला होता. तो या धबधब्यातून पाणी पडतं ना त्याच्या भरोशावर आला होता. खूप भारी आहे ही केव. थंड वातावरण आहे इथे. अजून पुढे पण आहे, तिथे एक्सप्लोर करून येऊया आणि मग परत खाली निघूया. चलो. ते इथे गणपतीचं वरती छोटंसं मंदिर आहे. आता इथून पुढे आपण जाऊया, बघूया. छोट्या छोट्या गुहा आहेत त्या एक्सप्लोर करूया. इथे पण एक गुहा आहे छोटीशी, बट काही लोकांनी इथे खूप कचरा केला आहे. जर आपण इथे येत आहे तर इथली स्वच्छता राखणं हे आपलं काम आहे. तो आपण पण कधी येत असाल तर इथे अशी घाण नका करू. प्लास्टिक वगैरे जर सोबतचा आणलेला कचरा हा सोबत घेऊन जा. हे बघा हे बहुधा पाण्याचा टाका असावं, त्यामध्ये सध्या पाणी नाही आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. एक तर पाण्याचा टाका असावं, नाहीतर एक गुहा असावी. इथे एक प्रशस्त गुहा आहे. या परिसरात एक दोन नव्हे तर अनेक प्राचीन लेण्या आहेत. या लेणी समूहात 12 लेणी असल्याचं सांगितलं जातं. त्यातील मुख्य लेणी विशेष लक्षवेधी आहे, कारण ही लेणी दुमजली आहे आणि तिच्या रचनेतून त्या काळातील स्थापत्यकलेची कल्पना येते. इथे पण पाण्याचा टाका असावं. आता ते कालांतराने बुजलेलं आहे. चला आता आपल्याला वरती जायचं आहे, वरती जाऊया. वा, ते पण खूप छान गुहा आहे ती वरती दगडामध्ये. हे बघा खूप साऱ्या गुहा इथे आहेत. सो इथे कॅम्पिंगला पण खूप छान आहे व्यवस्था. जर तुम्ही गणपतीगडला पावसाळ्यात आलात तर इथलं दृश्य आणखीनच भन्नाट होतं. मुख्य गुहेसमोरून पाण्याचा प्रवाह खाली कोसळतो. कातळावरून पडणाऱ्या या पाण्यामुळे संपूर्ण लेणीसमोर
जणू पाण्याची एक चादर तयार होते आणि याच ठिकाणी साहसी पर्यटकांसाठी रॅफ्टिंगचाही अनुभव घेता येतो. म्हणजे एका बाजूला हजारो वर्षांचा इतिहास आणि दुसऱ्या बाजूला साहस. गणपती गडद म्हणजे खरंच एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. अशा प्रकारे आपला गणपती गडद केव, मूर्ती आणि आजूबाजूच्या गुहा या सगळ्या एक्सप्लोर करून झालेल्या आहेत. आणि आता आपण परत मंदिरात आलो. जे आमच्यासोबत जे गाईड होते त्यांचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देतो, जेणेकरून जर तुम्ही पण कधी इन फ्युचर जर इथे येत असाल गणपती गडदला तर यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला नक्की इथे घेऊन येतील. भाऊ बबन भोईर होईल. ओके. जर कोणाला इथे यायचं असेल तर तुम्ही त्यांना इकडे घेऊन या. घेऊन येईल. हो हो, यांचा नंबर मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मंडळी, अशा प्रकारे आपली गणपती गडदची भटकंती ही कंप्लीट झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला हा माझा व्लॉग? हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल. सो पुन्हा भेटूया अशाच नवीन भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि जय शिवराय. गणपती गडद केव्सपासून आम्ही आता खाली आलो आहे आणि इथून आता आम्ही चाललो आहे ते वॉटरफॉलच्या दिशेने. आमचा गाईड बोलला की इथे एक वॉटरफॉल आहे, तिथे जाऊया. बोललो चलो बघूया कसा आहे वॉटरफॉल, किती पाणी आहे तिथे. चला तुम्हाला पण दाखवतो वॉटरफॉल. हे बघा फायनली वॉटरफॉल जवळ आलेलं आहे. हे बघा एक नंबर आहे. गिरीश, विशाल आणि सुहास तिथे मजा करतात वॉटरफॉल खाली. चला आता ड्रोन शॉट घेऊया इथे.